एक्झरसाइज 4.2 मधला क्वेश्चन नंबर 3 5 क्वेश्चन पर्यंत 5th क्वेश्चन पर्यंत आपण क्वेश्चन पार्ट 5 मध्ये पाहिलेला आहे. हा पार्ट 6 मध्ये एक्झरसाइज 4.2 मधला क्वेश्चन नंबर 3 मधला 6 क्वेश्चन पासून पाहणार आहोत, जिथे वेगळी प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची आहे. तर 6 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे -3 to 3 x³ अपॉन 9 - x² इंटू dx. तर अशा प्रकारचे जर क्वेश्चन आले जिथे लिमिट -3 to 3 दिलेली आहे, तर याच्यासाठी प्रॉपर्टी आपल्याकडे -3 to 3 किंवा -a to a, कॉमनली -a to a घेतो आपण, f(x) इंटू dx असेल. तर आपल्याला इंटिग्रेशन चेंज करून ट्वाइस 0 to a f(x) घ्यायचं आहे. केव्हा? जेव्हा फंक्शन इव्हन असेल तर, आणि तेच -a to a f(x) dx असेल तर 0 घ्यायचा आहे जेव्हा फंक्शन ऑड असेल तेव्हा. आता एक वेळा इव्हन केव्हा असेल, इव्हन कसं चेक कराल आणि ऑड कसं चेक कराल, फंक्शन इव्हन आहे की ऑड आहे ते चेक करण्यासाठी प्रॉपर्टी आहे आपल्याकडे एक छोटीशी. ते प्रॉपर्टीचा यूज जर केला तर आपण ऑड आहे की इव्हन आहे ते चेक करू शकतो. सगळ्यात अगोदर तुम्हाला लिमिट पाहावं लागेल. लिमिटवरून सगळ्या प्रॉपर्टी समजतात. जसे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लिमिट पाहिली होती 0 to a होती. इथं -a to a असेल तर सरळ सरळ या प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. जर इव्हन असेल तर व्हॅल्यू ट्वाइस ऑफ फंक्शन येईल, फक्त लिमिट चेंज होऊन जाईल, 0 to a होऊन जाईल. आणि इथं -a to a फंक्शन जर ऑड असेल तर सरळ सरळ 0 आन्सर येणार आहे. आता फंक्शन ऑड किंवा इव्हन कसं ओळखायचं, तर फंक्शन मध्ये एक्सच्या ठिकाणी -x व्हॅल्यू पुट करून पाहायची. फंक्शन मध्ये एक्सच्या ठिकाणी -x व्हॅल्यू पुट करून पाहायची. जर फंक्शनची व्हॅल्यू f(x) जर आली म्हणजे मायनसने आली तर इव्हन आहे. जर फंक्शनची व्हॅल्यू -f(x) जर आली तर फंक्शन ऑड आहे. म्हणजे एक्सच्या ठिकाणी -x पुट करून पाहायचं, -x पुट केल्यानंतर पाहायचं. तर इथं आपण चेक करणार आहोत आपलं फंक्शन काय दिलेलं आहे. फंक्शन आहे x³ अपॉन 9 - x². तर फंक्शन मध्ये f(x) च्या ठिकाणी -x पुट करू. जिथं x आहे तिथं -x, त्याचा क्यूब, 9 - x चा स्क्वेअर. -x चा क्यूब -x राहतो, कारण की x इंटू x मायनस हे होईल +x इंटू -x, x² होऊन जाईल. आणि हा 1 इंटू म्हणजे -x³ -x³ येईल. आणि हे 9 - x चा स्क्वेअर, x² राहणार आहे, पॉझिटिव्ह येते, म्हणजे याला असं लिहू शकतो -x³ अपॉन 9 - x² असं लिहू शकतो. म्हणजे मायनस हा काय झाला, टोटल आपला फंक्शन आहे तर f(x). तर f ऑफ -x इज इक्वल्स टू -f(x) आले आहे, म्हणजे देअरफॉर फंक्शन इज ऑड. Therefore, the given function is odd. आणि फंक्शन ऑड असेल तर सरळ सरळ त्याची व्हॅल्यू काय घेत असतो आपण, 0. तर सरळ सरळ याची व्हॅल्यू इंटिग्रेशन i इज इक्वल्स टू -3 to 3 x³ अपॉन 9 - x² इंटू dx ची व्हॅल्यू 0. अशा प्रकारे इझियर वेनी हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. जर फंक्शन ऑड असेल तर सॉल्व्ह एकदम इझी वेनी होईल. जर इव्हन असेल तर मग सॉल्व्ह करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. तर हा 6 नंबरचा क्वेश्चन झालेला आहे सॉल्व्ह. ऑड होता म्हणून 0 आपण कन्सिडर केली. फक्त ऑड आणि इव्हन साठी ह्या दोन व्हॅल्यूची महत्वाची आहे आणि या प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. ह्या दोन, हे प्रॉपर्टी आणि हे ऑड आहे की इव्हन आहे याचा यूज. 7 नंबरचा पाहूया यातला क्वेश्चन. 7 नंबर मध्ये दिलेला आहे इंटिग्रेशन -π/2 to π/2. फंक्शन आहे log of 2 + sin x अपॉन मध्ये 2 - sin x आणि इंटू dx. तर अगोदर फंक्शन ऑड आहे की इव्हन आहे ते चेक करायचं. लिमिट तर आहे -a to a अशी लिमिट असल्यावर फंक्शन चेक करायचं. फंक्शन दिलेलं आहे log of 2 + sin x अपॉन 2 - sin x. आता फंक्शनच्या ठिकाणी -f(x) करायचं आहे, तर log of 2 + x च्या ठिकाणी -x, 2 - sin of -x. साइन -sin θ राहतो, म्हणून इथं सुद्धा काय होईल, log of 2 मायनस साइन बाहेर देतो, साइन काय करतो, मायनस साइनची उलटी करतो, आपण सांगितले होतं. 2 प्लस होऊन जाईल +sin x, मायनस समोरला मायनस प्लस होऊन जाईल. याचा इन्व्हर्ट करू. इन्व्हर्ट जर केला आपण तर याचा पॉवर इन्व्हर्स होत असतो. कसा, 2 + sin x वरती लिहू आणि 2 - sin x खाली लिहू, कारण की आपल्या फंक्शन सारखं याला लिहू. फंक्शन सारखं जर याला लिहिलं तर हा इन्व्हर्स होतो. जसं 1x जर असेल त्याला जर 1/x मध्ये लिहिलं तो x इन्व्हर्स लिहितो. तर 1/x x इन्व्हर्स केलं, या दोघांना इन्व्हर्ट करून घेतला. आता हा मायनस जो साइन हा समोर येईल लॉग मध्ये. लॉगच्या प्रॉपर्टीनुसार a⁴m असेल तर m log a लिहितो. तर हा mच आहे इथं, -1 समोर येईल, म्हणजे -log of 2 + sin x आणि अपॉन मध्ये 2 - sin x. तर हा टोटल आपला फंक्शन आहे. म्हणजेच काय,
एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स आलं, म्हणजेच द गिवन फंक्शन इज ऑड. आपलं फंक्शन काय आहे, ऑड आहे, आणि ऑड फंक्शन असेल तर इंटिग्रेशनची व्हॅल्यू 0. सरळ सरळ सांगू शकतो आपण. एवढं करून दाखवायचं. जर इव्हन आलं तरच समोर सॉल्व्ह करायचं, इव्हन आलं नाही तर फंक्शनची व्हॅल्यू सरळ सरळ 0 दाखवून द्यायची आणि अँसर झाला आपलं सॉल्व्ह. तर एकदम इझी प्रॉपर्टी आहे ज्यामध्ये ऑड आणि इव्हनचा खूप जास्त प्रमाणात यूज आहे. यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे. 8 नंबरचा क्वेश्चन बघा. 8 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेला, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन -π/4 to π/4, त्यानंतर x प्लस π/4 अपॉन मध्ये 2 - cos 2x इंटू dx या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. तर याला आपण दोन फॉर्मॅटमध्ये लिहूया. हा यालाही डिवाइडला यालाही डिवाइडला, दोघांना डिवाइड करून टाकू. इंटिग्रेशन -π/4 to π/4 x अपॉन 2 - cos 2x इंटू dx, इंटिग्रेशन सुद्धा वाटून देऊ, प्लस इंटिग्रेशन -π/4 to π/4 π/4 अपॉन 2 - cos 2x इंटू dx. म्हणजे आय ला आपण स्प्लिट केलं I1 प्लस I2 मध्ये. आता I1 ला घेऊ. I1 काय दिलेलं आहे, इंटिग्रेशन -π/4 to π/4 x अपॉन 2 - cos 2x इंटू dx. याला घेतल्यानंतर हा फंक्शन आहे आपला, ऑड आहे का इव्हन आहे चेक करायचं. आता फंक्शन x अपॉन 2 - cos 2x, फंक्शनला चेक करा. एक्सच्या ठिकाणी -x व्हॅल्यू ठेवा. -x 2 - cos 2 इंटू -x इंटू dx. तर हा -x अपॉन 2 - cos, मायनस साईन काय करून घेतो, ऍब्झॉर्ब करून घेतो. तर cos 2x येईल, फक्त मायनस आलं, म्हणजे फंक्शन काय आलं, मायनस आलं. फंक्शन एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू एफ ऑफ -x ची व्हॅल्यू मायनस एफ ऑफ एक्स आली, म्हणजे द गिवन फंक्शन इज ऑड. आता फंक्शन जर ऑड असेल तर I1 ची व्हॅल्यू सरळ सरळ 0 येणार आहे. काही दाखवण्याची गरज नाही. फंक्शन ऑड आलं म्हणजे आपण सांगू शकतो की I1 आपला 0 आहे. फक्त आता I2 ला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि I2 ला सॉल्व्ह करावं लागेल. हा झाला आपला I1 आणि हा झाला आपला I2. तर I2 ला सॉल्व्ह करू आणि I2 ची व्हॅल्यू या इक्वेशन 1 मध्ये पुट करू. तर I2 ला सॉल्व्ह करूया. तर हा I2 ला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. I2 दिलेला आहे. I2 मध्ये π/4 कॉन्स्टंट बाहेर काढू. π/4 कॉन्स्टंट जर बाहेर काढलं, इंटिग्रेशन -π/4 to π/4 आणि 1 अपॉन 2 - cos 2x. आता हा सुद्धा चेक करावा लागेल आपल्याला, ऑड आहे की इव्हन आहे. ऑड आहे का इव्हन आहे चेक करण्यासाठी फंक्शनला g ऑफ x कन्सिडर करू. g ऑफ x आहे 1 अपॉन 2 - cos 2x, एक्सच्या ठिकाणी -x पुट करू. 1 अपॉन 2 - cos 2 इंटू -x, 1 अपॉन 2 - cos, ऍब्झॉर्ब करतो म्हणजे cos 2x, म्हणजे फंक्शन काय आला, पॉझिटिव्ह आला, म्हणजे हा इव्हन आहे. देअरफॉर द गिवन फंक्शन इज इव्हन. आता हा इव्हन असेल तर याला सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह करताना कसं सॉल्व्ह करते बघा. तर त्याचा चेंज कसा होतो, I2 चेंजेस 0 to a ची व्हॅल्यू π/2. फंक्शन आहे 1 अपॉन 2 - cos 2x इंटू dx. π/4 कॉन्स्टंट बाहेर काढले आपण इंटिग्रेशनच्या, कारण की कॉन्स्टंट होते म्हणून π/4 बाहेर. आता इथं काय करणार आहोत आपण, cos 2x असेल तर x ची व्हॅल्यू पुट करत असतो. तर x ची व्हॅल्यू tan x पुट करतो. जर x असता तर x/2 केलं असतं, 2x आहे म्हणून x पुट केलं असं. t इज इक्वल्स टू x इज इक्वल्स टू tan t असंही पुट करू शकतो. tan t इज इक्वल्स टू tan x असंही पुट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर यावरून आपण काय करू शकतो, x इज इक्वल्स टू tan t, tan इनवर्स ऑफ x घेऊ शकतो, किंवा त्याला t इज इक्वल्स टू tan x घेऊ शकतो. डिफरन्शिएट जर केलं विथ रिस्पेक्ट टू x ची व्हॅल्यू tan इनवर्स ऑफ t, म्हणजेच dx ची व्हॅल्यू 1 अपॉन 1 प्लस t² इंटू dt. cos x ची व्हॅल्यू, cos 2x ची व्हॅल्यू आपण 1 - t² अपॉन 1 प्लस t². आता हे तर आपण काय केले, त्याची लिमिट पुट केली. सिमिलरली लिमिट पुट केल्यानंतर लिमिट सुद्धा चेंज होईल. जर आपण फंक्शन चेंज केला तर लिमिट सुद्धा चेंज करते. when x is equals to 0 and x is equals to π/2. x जर 0 ठेवली तर tan 0 0, तर t ची व्हॅल्यू 0, आणि π/2 जर ठेवली तर 90, तर t ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू π/2 जर ठेवली π/4 ठेवावं लागेल. सॉरी, π/2 नाही π/4, कारण की आपला π/4 आहे फंक्शन म्हणून π/4. π/4 जर ठेवली तर tan π/4 1, तर t ची व्हॅल्यू 1, म्हणजे लिमिट सुद्धा चेंज होईल. I इज इक्वल्स टू π/4 इंटिग्रेशन 0 to 1 अपॉन
2 मायनस कॉस 2x ची व्हॅल्यू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि इकडे dt ची व्हॅल्यू जी आहे dx ची व्हॅल्यू काय पुट करतो आपण 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू dt. तर याला सॉल्व्ह करावं लागेल. I2 आहे हा, तर I2 इज इक्वल्स टू पाय बाय 4 इंटिग्रेशन 0 टू 1 अपॉन 1 मायनस 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन मध्ये 1 मायनस टी स्क्वेअर. हा जो 1 प्लस टी स्क्वेअर आहे इथं मल्टिप्लाय करू 2 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू dt. हा आणि हा कॅन्सल होतोच, तर पाय बाय 4 0 टू 1 dt अपॉन 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 प्लस 2t स्क्वेअर मायनस 1 प्लस टी स्क्वेअर इंटू dt. पाय बाय 4 इंटिग्रेशन 0 टू 1 अपॉन 2t स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर 3t स्क्वेअर 2 मधून 2 गेला तर प्लस 1 इंटू dt. 3 कॉमन काढून घेऊ तर पाय बाय 4 इंटू 1 बाय 3 इंटिग्रेशन 0 टू 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन 3 इंटू dt. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लावू शकतो इथं. इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला सरळ सरळ यूज करूया आणि सॉल्व्ह करूया. याचं आन्सर काय ते पाहूया. लेंदी आहे ह्या क्वेश्चनचं, 2-3 वेळा प्रॅक्टिस करा तेव्हा हा कॉन्सेप्ट क्लिअर होईल. तसा काही एकाएकी हा क्लिअर होत नाही. तर इथं फॉर्म्युला लावणार आहोत आपण. तर हा तर झाला पाय अपॉन 12 सरळ सरळ. इथं फॉर्म्युला लावण्यासाठी 0 टू 1 अपॉन टी स्क्वेअर याला 1 अपॉन अंडर रूट 3चा होल स्क्वेअर द्यावा लागेल इंटू dt. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा जर फॉर्म्युला असेल तर 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. ए ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन अंडर रूट 3. लिमिट जे आहे ते लिमिट पुट करू 0 टू 1. तर याला समोर सॉल्व्ह करावं लागेल आणि सॉल्व्ह करून याचे आन्सर फाइंड आउट करावं लागेल. एक वेळा लिमिट पुट करू पॉझिटिव्ह, एक वेळा 1 पुट करू, मायनस मध्ये 0 पुट करू. तर I2 ची व्हॅल्यू आहे पाय अपॉन 12 अंडर रूट 3 टॅन इनवर्स ऑफ. हा जो रूट 3 आहे तो वरती गेला तर अंडर रूट 3t येऊन जाईल आणि 0 टू 1. एक वेळा लिमिट पुट करू पाय अपॉन 12 अंडर रूट 3 टॅन इनवर्स ऑफ रूट 3 इंटू 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ रूट 3 इंटू 0. तर पाय अपॉन 12 अंडर रूट 3 टॅन इनवर्स ऑफ रूट 3 इंटू 1 रूट 3 मायनस टॅन इनवर्स ऑफ 0. तर पाय बाय 12 अंडर रूट 3 जसं तसं टॅन इनवर्स ऑफ टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू असते रूट 3 तर टॅन 30 म्हणजे पाय बाय 6. तर इथं व्हॅल्यू येणार आहे पाय बाय 3 आणि मायनस टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 0 राहते तर टॅन 0 ची व्हॅल्यू 0 राहते. तर याला पाय अपॉन 12 अंडर रूट 3 याला लिहिणार आहोत पाय बाय 3. तर इथला आता सॉल्व्ह करत असताना पाय स्क्वेअर 12 इंटू अंडर रूट 3 इंटू 3 पाय स्क्वेअर अपॉन 12 36 अंडर रूट 3 याचं आन्सर येईल I2चं. अशा प्रकारे हा सॉल्व्ह करून आपण याचा आन्सर फाइंड आउट करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. क्वेश्चन थोडा लेंदी आहे परंतु इझी आहे. तर हा जरा 8 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह. आता याच्यानंतर 9 नंबरचा पण पाहू. याची प्रॅक्टिस करायला 2-3 वेळा सॉल्व्ह करून बघा, मग हा इझियर वेने सॉल्व्ह होईल. 9 नंबरचा क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह करू तेव्हा दिलेली आहे मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4 लिमिट एक्स क्यूब आणि साइन पॉवर 4x इंटू dx असं दिलेलं आहे. तर पहिल्यांदा लिमिट बघायची. लिमिट जर असेल आपल्या फॉर्मॅटमध्ये मायनस a टू a एफ ऑफ एक्सच्या फॉर्मॅटमध्ये असेल तर इव्हन आहे की ऑड आहे ते चेक करून घ्यायचं. तर इव्हन आहे की ऑड आहे त्यासाठी फंक्शन जे दिलेलं आहे ते एक्स क्यूब इंटू साइन पॉवर 4x इंटू dx जो दिलेला आहे तो. तर एक्सच्या ठिकाणी मायनस ठेवायचा. मायनस एक्सचा क्यूब इंटू साइन पॉवर 4 किंवा साइन मायनस एक्सचा पॉवर 4 आपण लिहू शकतो. साइनचा पॉवर मायनस एक्स क्यूब साइन मायनस साइन समोर येतो साइनच्या, तर मायनस घेऊ शकतो आपण याला. साइन एक्सचा पॉझिटिव्ह पॉवर आहे म्हणून काय येतो साइन पॉवर 4x येतो. मायनस साइन जर बाहेर आला याला लिहू शकतो एक्स क्यूब साइन पॉवर 4x. म्हणजे हा झाला फंक्शन. एफ ऑफ मायनस एक्स ची व्हॅल्यू मायनस एफ ऑफ एक्स आली म्हणजे देअर फॉर द गिव्हन फंक्शन इज ऑड. आणि फंक्शन जर ऑड असेल देअर फॉर आय इज इक्वल्स टू 0. सरळ सरळ आपण इंटिग्रेशनची व्हॅल्यू 0 कन्सिडर करतो, जास्त काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे हा 9 नंबरचा क्वेश्चन सुद्धा होतो सॉल्व्ह.